हालेलुया, प्रीज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. यशिया 64:8. हे परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस, आम्ही माती आहोत. तू आमचा कुंभार आहेस, आम्ही तुझ्या हातची कृती आहोत. हालेलुया, प्रीज लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणार आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती विश्वास ठेवून आजचं वचन स्वीकार करतो आणि आपलं हृदय उघडून परमेश्वराचं आपल्या मनामध्ये स्वागत करतो, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आजचं वचन आशीर्वादितच करणार आहे. हालेलुया, प्रीज लॉर्ड. बायबल सांगते की परमेश्वराने विश्वासाद्वारे मनुष्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केले. तोच परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे की पर्वत ढळतील, टेकड्या दृष्टीआड होतील, पण माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही. माझा केलेला शांतीचा करार हलणार नाही. हालेलुया, प्रीज लॉर्ड. असे तुझवर करुणा करणारा परमेश्वर बोलत आहे, कारण हे वचन परमेश्वराने आपल्यासाठी दिलं आहे. जो परमेश्वराचा आत्मा, पवित्र आत्मा आपल्याशी बोलत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची करुणा आणि प्रीती सर्व मानवजातीवरती आहे आणि परमेश्वराने आपल्यावरती अनंत प्रेम केलं आहे. तो परमेश्वर युगानुयुग राजा आहे. ते जिवंत देवासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाद्वारे आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, कारण तो परात्पराचा पुत्र आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती जो कोणी विश्वास ठेवतो त्याच्या घराचं तारण होतं. हालेलुया. आज आपल्या घराला, आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला ख्रिस्ताचं रक्त लावूया, कारण ख्रिस्ताच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे की तो आपल्याला पुनर्स्थानाचं सामर्थ्य देतो. ज्या परमेश्वराने अद्भुत कार्य केली तोच आपल्या जीवनामध्ये आज पुन्हा ते करण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, प्रत्येकाला तुझ्या ज्ञानाने भरल्याबद्दल धन्यवाद, तुझ्या शांतीने भरल्याबद्दल धन्यवाद.